व निराश होतो. बहुतेकदा हार मानून नशिबी आले त्यावर समाधान मानून जगू लागतो. तर काही वेळा आक्रमक बनून बदला घेण्याचा विचार करू लागल्यामुळे त्याच्या हातून गुन्हा घडल्याशिवाय राहत नाही. सध्या एका धक्कादायक वृत्त व्हायरल होत आहे. एका ट्रान्सजेंडर महिलेला बॉयफ्रेंडने दगा दिला. त्याचा सूड उगवण्यासाठी तिने तब्बल 73 पुरुषांना फसवले. तिच्या या कृत्यामुळे तिच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. थायलंडमध्ये एका जपानी व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. या व्यक्तीने दावा केला होता की एमी नावाच्या एका ट्रान्सजेंडर महिलेने त्याच्याकडून 3.7 कोटी रुपये लुटले. यमीसोबत त्याची भेट थायलंडमध्ये झाली होती. तेव्हा तिने सांगितले होते की ती हाँगकाँगची टुरिस्ट आहे आणि तिचा पासपोर्ट व बॅग हरवली आहे. यमीने एका हॉटेलचं बिल भरण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. त्याने सांगितले की डेटिंग सुरू झाल्यावर मी तिला इन्शुरन्स आणि मेडिकल खर्चासाठी काही पैसे उसने दिले, जे तिने कधीच परत केले नाहीत. कथितपणे तिने या व्यक्तीकडून सोनेही विकत घेतले होते. ही महिला मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने अशाच प्रकारे इतर पुरुषांनाही गंडा घातल्याचे समोर आले होते. पोलीस चौकशी दरम्यान उघड झाले, एमीने ज्या लोकांची फसवणूक केली ते सगळे लोक जपानी होते. एमीने दावा केला की तिचा एक जपानी बॉयफ्रेंड होता, त्याने मला दगा दिला होता. त्याशिवाय माझा बॉयफ्रेंड राहिल्याचा आणखी एका जपानी तरुणाने मला दगा दिला.